नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आज रेस्टॉरंटमध्ये जे महागडं सँडविच मिळतं तर ते आपण अगदी घरच्या घरी करणार आहे। तर त्याच्यासाठी मी हा व्हाईट सॉस आधी करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी 1 टेबलस्पून बटर मी घातलेले आहे। आता जनरली व्हाईट सॉस करण्यासाठी मैदा वापरतात, पण कणिक जरी वापरली तरी सुद्धा चालते। मी ही कणिक घेतलेली आहे। आता ही आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं परतल्यावर ह्याच्यामध्ये मी दूध घालणार आहे। 2 मिनिट परतून झालेले आणि आता मी याच्यामध्ये घालते आहे दूध आणि हे गाठी न होता आपल्याला पटकन ही कणिक जी आहे तर ती मिक्स करून घ्यायची। दूध मी रूम टेम्परेचरचं घातलेलं आहे, गरम नाही घालायचं, नाही तर मग गाठी होऊ शकतात। तुम्ही याच्यापेक्षा जास्त बटरचा पण वापर करू शकता। मी फक्त 1 टेबलस्पून बटर वापरलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याला तुम्ही चीज डिप पण म्हणू शकता। तर ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे चीज, म्हणजे मग आपलं जे सँडविच आहे ते अगदी रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा खूप मस्त भारी होणार आहे। अगदी तुम्ही बघालच आता, आणि फार काही जास्त वेगळं साहित्य आपण याच्यामध्ये वापरणार नाही आहे। आता याच्यामध्ये घालूया चीज। एक जो चीज क्यूब असतो तर तेवढा 1 चीज क्यूब जरी तुम्ही खिसून घातला तरी सुद्धा पुरेसा आहे। आणि याच्यामध्ये मी अजून थोडंसं दूध घालते आहे। दूध किती आपल्याला हवं तेवढं कमी जास्त घालू शकतो आपण, पण फार पातळ करायचं नाही, कारण आपल्याला हे सँडविचसाठी ब्रेडला लावायचं आहे। फार पातळ केलं तर ते जे सँडविच आहे ते सॉगी होईल। मग आता याच्यामध्ये फक्त आपण मीठ आणि चिली फ्लेक्स तेवढे ॲड करणार आहे। अगदी फटाफट हा व्हाईट सॉस तयार होतो। बटर आणि चीज दोन्हीमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे बेताने मीठ घालायचं। तर हा मस्त व्हाईट सॉस आपला अगदी 4 ते 5 मिनिटात तयार झाला आहे। मी आता गॅस बंद करते आणि सँडविचसाठी जे आपल्याला फिलिंग तयार करायचं आहे तर ते आता आपण तयार करूया। ह्याच्यामध्ये फक्त चिली फ्लेक्स घालते आधी आणि थोडंसं ऑरेगॅनो। बटरमध्ये गव्हाचं पीठ भाजलेल्याचा मस्त असा खमंग वास येतोय, फार सुरेख वास येतोय अगदी। चला आता आपण फिलिंग तयार करूया। मी गॅस बंद केलेला आहे। आता फिलिंगसाठी आम्ही आपल्या नेहमीच्या भाज्या घेतलेल्या आहेत। कोबी आहे, डब्बू मिरची आहे, कॉर्न आहे, ते थोडेसे उकडून मी थोडंसं क्रश करून घेतलेले, कांदा घेतलेला आहे आणि 1 गाजर घेतलेले। आता हे सगळे एका बाउलमध्ये काढूया। तर आज आपण करतोय चीज बस्ट पिझ्झा, त्याच्यामुळे भरपूर चीज मी वापरणार आहे। कधीतरी चालतं, आपण काही रोज रोज चीज आणि बटर खात नाही, म्हणजे खाऊ नये, तर कधीतरी जेव्हा आपण खातो तर तेव्हा वापरायला हरकत नाही चीज। तर आता याच्यामध्ये पण मी काही सॉस घालणार आहे की ज्याच्यामुळे काय होईल, याला अशी छान पिझ्झ्यासारखी चव येईल, कारण आपण करतोय चीज बस्ट पिझ्झा सँडविच। तर याच्यामध्ये थोडंसं ओरेगॅनो पण मी घातलेलं आहे, थोडंसं घालतीये चीज, नाही घातलं तरी चालेल कारण आपण तसंही सॉसमध्ये घातलं आहे, सँडविचमध्ये वापरणार आहे। त्यानंतर काही हे माझ्याकडे तयार सॉस आहेत, ते आज तयार सॉस वापरूनच मी करणार आहे। थोडासा सोया सॉस घालतीये, थोडा घालायचा अगदी, सोया सॉस फार स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामध्ये मीठ पण जास्त असतं, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। त्याच्यानंतर माझ्याकडे थोडा ग्रीन चिली सॉस आहे, तर तो ग्रीन चिली सॉस पण मी घालतीये। त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या नाही आहेत। तुम्ही जर ग्रीन सॉस घालणार नसेल, ग्रीन चिली सॉस, तर हे जेव्हा आपण भाज्या कट करतो तर त्याच्याबरोबर 2 हिरव्या मिरच्या पण घालायच्या। तर थोडासा घातलाय ग्रीन चिली सॉस आणि थोडासा घालतीये रेड चिली सॉस। थोडासा घालूया टोमॅटो केचप, याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आता हे सगळं घातल्यावर अगदी पिझ्झ्यासारखी या म्हणजे जे आपण मिश्रण तयार केलंय तर त्याला अगदी सेम पिझ्झ्यासारखी चव येते। याच्याऐवजी तुम्ही फक्त पिझ्झा सॉस जरी वापरला तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये घालतीये अगदी थोडंसं मीठ, कारण या सॉसमध्ये पण मीठ आहे आणि चीजमध्ये पण मीठ आहे। चव बघून तुम्ही ॲडजस्ट करू शकता।
आता याच्यामध्ये रेड चिली सॉस घातलेला असल्यामुळे मी चिली फ्लेक्स घालत नाही आहे. तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता, हिरव्या मिरच्याचे तुकडे बारीक करून घालू शकता. अगदी पटापट हे सँडविच होतं, अजिबात वेळ लागत नाही आणि चव इतकी भारी येते ज्याच्यासाठी आपण रेस्टॉरंटमध्ये भरपूर पैसे मोजतो त्याच्यापेक्षा सुद्धा हे घरी केलेलं सँडविच खूप मस्त होतं. तर आता हे बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर मी ब्रेड घेते, एकीकडे तवा तापायला ठेवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या कडा काढून घेऊ शकता, पण मी तव्यावर करणार आहे. कडा नाही काढल्या तरी सुद्धा चालेल, घरात आपण कडा नाही काढल्या तरी चालतात कारण त्या वाया जातात. याला पण बटर लावून घेतलेलं आहे, थोडं लावलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लावू शकता. आता हे जे फिलिंग आपण तयार केलेलं आहे भाज्यांचं तर ते याच्यावर पसरूया आणि एका ब्रेडला मी जे आपण व्हाईट सॉस तयार करून घेतला होता तर तो लावणार आहे. हे याच्यावर ठेवलेलं आहे. मी आज 3 ब्रेड वापरून सँडविच करणार आहे आणि हे जे आहे ते हे आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे. म्हणजे आपला जो आपण जो सॉस केलेला आहे, व्हाईट सॉस केलेला आहे तर तो करपणार नाही. आपण तव्यावर हे गरम करणार आहे. आता ह्याला पण थोडंसं बटर लावूया. तव्यावर पण मी थोडंसं बटर सोडलेलं आहे. आता हे तव्यावर आपल्याला मस्तपैकी खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करूया. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर मग क्रिस्पी होत नाही ते. त्याच्यामुळे मंद गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत भाजते आणि मग तुम्हाला दाखवते. मस्त क्रिस्पी असं सँडविच तयार झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर आता याचं प्लेटिंग करूया. मस्त खमंग खरपूस असा वास येतोय. तर मंडळी, हे अगदी घरगुती पद्धतीने केलेलं सँडविच तुम्हाला कसं वाटलं? चीज बस सँडविच आहे. भरपूर चीज आणि बटर आपण वापरलेलं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.